अमरावती शहरातील सम्यक नागरी सहकारी पतसंस्थेच्या 117 खातेदारांची लाखो रुपयांची ठेव संचालक मंडळ व एजंटांनी संगनमत करून गहाळ केल्याचा आरोप खातेदारांनी केला आहे. या प्रकरणात गेल्या 6 महिन्यांपासून पोलीस विभाग व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला वारंवार निवेदनं देऊनही काहीच कारवाई न झाल्यामुळे अखेर खातेदारांनी 8 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. खातेदारांचे म्हणणे आहे की त्यांनी मजुरी, धुणी-भांडी, भाजी विक्री यांसारख्या छोट्या-मोठ्या व्यवसायातून मेहनतीने पैसे साठवून पतसंस्थेत ठेवले. मात्र संचालक मंडळ व एजंटांनी संगनमत करून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात संबंधितांनी बनावट पासबुकं तयार करून खातेदारांना फसवल्याचे तसेच ठेव रकमेवरून खरेदी केलेले फ्लॅट, मालमत्ता व इतर गुंतवणुकीबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय संचालक मंडळावर आयकर जीएसटी चोरीचे आरोपही करण्यात आले आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून 4 महिन्यांपासून ऑडिट न केल्याबद्दल त्यांच्यावरही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संचालक मंडळ व एजंटांनी खातेदारांच्या ठेव रकमा व्यापाऱ्यांना दिल्याचा व त्याचे व्याज स्वतःकडे ठेवण्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. खातेदारांनी स्पष्ट केले की शासनाने तातडीने एमपीआयडी कायद्याअंतर्गत संचालक मंडळ व एजंटांवर गुन्हे दाखल करून सर्व ठेव व्याजासकट परत करावी, अन्यथा मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 90 खातेदार यांच्यासह अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहो. त्याचे स्वरूप अशा प्रकारे आहे की सम्यक नागरिक पतसंस्था ही या ठिकाणी भीमटेकडी येथे याचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी सर्व गोरगरीब जनता, स्लम एरियामधली राहणारी गोरगरीब जनता आहे. त्यांनी रोज दैनंदिन पैसे या बँकेमध्ये भरले आहे. या बँकेमध्ये अशी ठेव जमा केली, या उद्देशाने जमा केली की उद्या जर आपल्या घरी कोणत्याही प्रकारची बिमारी, समजा उदाहरणार्थ कॅन्सर असेल, त्याच्यानंतर पॅरालिसिस असेल, त्याच्यानंतर किडनी स्टोन असेल, त्याच्यानंतर अशा कित्येक बिमाऱ्या आहेत ज्या घातक असतात, त्याकरिता अचानकमध्ये जो ते समोर येते, मग तेव्हा पैसे नसतात. म्हणून त्याकरिता हे ठेव जमा काही लोकांचं, या खातेदारांचा असा उद्देश होता की आपली ठेव आपण या ठिकाणी घरी जमा होत नाही, तर मग कसं तर आपण बँकेत जमा करू. हे साधारण व्यक्तीचा आणि मजूर व्यक्तीचा हा उद्देश असतो की आपला हा पैसा एक दिवस आपल्या कामात पडतो. आणि शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी जमा करतात. कोणते मुलं कुठं MPSC आहेत, UPSC आहे, त्याच्यानंतर पोलीस प्रशिक्षण देत आहे, कोणी नर्सिंग ट्रेनिंग करत आहे. यासाठी हा पैसा कामात आला पाहिजे बा. पण त्याचा पूर्ण गैरफायदा सम्यक नागरिक पतसंस्थेच्या संचालक मंडळ आणि एजंट यांनी घेतला आहे. यांनी संगनमत करून या खातेदारांचे तब्बल 117 खातेदार आहेत. त्याच्यापेक्षाही जास्त आहे, पण आमच्याकडे 117 खातेदार आहेत. त्यापैकी 90 खातेदार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या संदर्भात आम्ही या अगोदरसुद्धा जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही ऑडिट करतो, आणि ऑडिट केल्यावर आम्ही यांना मागणी केली होती की यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि गुन्हे कशा प्रकारे दाखल करा, तर एमपीआयडी कायदा यानुसार यांच्यावर गुन्हे दाखल करा, जेणेकरून आणि एमपीआयडी कायदा कलम 3 मध्ये यांच्या जर मुलाच्या नावावर प्रॉपर्टी असेल, यांच्या पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी असेल, किंवा इतर नातेवाईकाच्या नावावर जर यांनी प्रॉपर्टी केली असेल आणि त्याच्यात जर हे साक्षीदार असतील, तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होते. त्यांची पूर्ण प्रॉपर्टी, मालमत्ता ही सील करण्यात येते. सील करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. त्याच्यानंतर एमपीआयडी कायदा अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, सचिव असेल, संचालक असेल आणि सदस्य असेल. नाही, आम्ही ते तुमचा जो आहे ते आम्ही 6 जूनला आमचं आंदोलन होतं. त्यामध्ये त्यांनी आम्हाला 5-5 हजार रुपये देण्याचे कबूल केले होते, पण ते सुद्धा अर्ध्या लोकांना दिले आणि अर्ध्या लोकांना दिले नाही. आम्ही त्याच्यावर सुद्धा त्यांना वारंवार सांगितले की ते 5-5 हजार रुपयाची जे तुम्ही किस्त टाकल्या होत्या ते आम्हाला द्या, पण त्यांनी काही दिले नाही. उलट आमची बदनामी चालू केली. म्हणून बदनामी चालू केली आणि खातेदारांना पैसे दिले नाही. आणखी तेच आश्वासन उलटे उत्तर देणं, दिशाभूल करणं. म्हणून आमच्या आजच्या मागण्या अशा आहेत की संचालक मंडळावर एमपीआयडी गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या ऑडिटरनं ऑडिट केलं आणि आमची दिशाभूल केली, त्या ऑडिटरवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे. त्याच्यानंतर या संचालक मंडळाची नार्को टेस्ट करण्यात यावी. त्याच्यानंतर यांनी आम्हाला बेरार चेक दिले, ते सुद्धा इन्कम म्हणून आहे, त्याचीसुद्धा यांनी उल्लंघन केलं आहे. कोर्टाचं उल्लंघन केलं आहे, बँकेचं उल्लंघन केलं आहे. त्याच्यावरसुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशा संदर्भात आमच्या 12 मागण्या आहेत आणि त्या 12 मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे. जर पूर्ण झाल्या नाही तर आमचं आंदोलन अजून तीव्र राहील.